जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील 129 क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात, गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची, रती नायिकेचा पती नष्ट आहे, म्हणून मनातीत होऊन राहे. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकाच्या पहिल्या चरणामध्ये श्री रामदास स्वामींनी सज्जन लोकांची संगती धरावी असे सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला जे मनुष्य जीवन लाभलेलं आहे ते सज्जनांच्या संगतीमध्ये घालावे. गती कारणे संगती सज्जनाची. सज्जन लोकांचा सहवास लाभला किंवा सज्जनांच्या संगतीमध्ये आपण राहिलो तर निश्चितच आपले विचार सद्विचार तयार होतात. आपल्या विचारांमध्ये फरक पडतो. आपले दैनंदिन व्यवहार जे आहे ते व्यवहार करताना सुद्धा सज्जन लोकांच्या संगतीतच राहावे, सज्जन लोकांचीच संगत पकडावी. म्हणून त्यांनी म्हटलं गती कारणे संगती सज्जनाची. आणि या संगतीमध्ये राहून आपल्या जीवनाला सृजनशीलता निर्माण होते. सगळीकडे चांगलं दिसायला लागते. आपले विचार चांगले व्हायला लागतात. एखादा विचार जरी आपल्या मनात वाईट आला तर तेव्हाच आपल्या मनामध्ये आपण सज्जनांच्या संगतीत असल्यामुळे लोक चांगले लोक जे विचार करतात, दुसऱ्यांना माफ करतात, तसा विचार तात्काळ आपल्या मनात येतो आणि आपल्या मनातील ती भावना नष्ट होते. हा खूप मोठा चांगला सदुपयोग जो आहे तो सज्जनांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे होतो. पुढे ते म्हणतात, मती पालटे सुमती दुर्जनांची. म्हणजे दुर्जन आहेत किंवा ज्यांच्यामध्ये वाईट विचार आहेत असे दुर्जन लोक जर सज्जनांच्या संगतीत राहिले तर निश्चितपणे त्यांची बुद्धी सुद्धा पालटेल. म्हणजे त्यांच्या मनामध्ये सुद्धा चांगले विचार निर्माण होण्यास मदत होईल. अर्थात मनुष्य जसा जन्माला येतो तेव्हा तो चांगलाच असतो, परंतु तो जेव्हा समाजात वावरतो त्यावेळेस काही वाईट प्रवृत्तीच्या संगतीमध्ये तो येऊ शकतो. मग त्याला दुर्जन म्हटलं जाते. तर या लोकांनी सुद्धा विचार केला आणि जर स्वतःला बदलायचं म्हटलं तर सज्जनांच्या संगतीत त्यांनी राहिले किंवा सज्जनांचा सहवास त्यांना लाभला तर निश्चितच त्यांची जी मती आहे म्हणजेच त्यांची जी बुद्धी आहे ती पालटण्यास मदत होते. मती पालटे दुर्जनांची असं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. मती पालटे सुमती दुर्जनांची. म्हणजे त्यांच्या बुद्धीमध्ये सुद्धा चांगले विचार निर्माण होतात. पुढे ते म्हणतात, रती नायिकेचा पती नष्ट आहे. मनुष्याच्या मनामध्ये जी वासना असते ती वासना म्हणजे अर्थातच रती नायिका म्हटलं त्याला. आणि या रती नायिकेचा पती म्हणजे काम. हा काम जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होतो त्यावेळेस मनुष्य जो आहे तो सद्विचार न करता तो आपल्या बुद्धीला चालना न देता तो वाईट कृत्य करण्यास तयार होतो किंवा स्वतःच्या चांगली जी बुद्धी आहे त्याची तिचा उपयोग न करता तो या कामवासनेच्या आहारी जातो. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, रती नायिकेचा पती नष्ट आहे. मग हा काम विकार ज्यावेळी मनुष्याच्या मनात निर्माण होतो त्यावेळी मनुष्याच्या मनावर त्याचा स्वतःचा ताबा राहत नाही. म्हणून मनुष्याने नेहमी सज्जनांच्या संगतीत आपला वेळ घालवावा. आणि शेवटच्या चरणात ते म्हणतात, म्हणून मनातीत होऊन राहिले. म्हणून हे माझ्या मना, तू जो आहे तू स्थिर मनाने विचार कर. तुझ्या स्थिर बुद्धीचा तू विचार कर. मन चंचल आहे त्याला कुठेतरी स्थिरता निर्माण कर. काय वाईट काय नाही, कोणासोबत राहावे कसे राहावे याचा विचार कर आणि निश्चितचपणे मग तुला जो सहवास सज्जनांचा लाभला त्यामुळे तू नक्कीच सज्जन या लोकांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसतील. म्हणजेच तुला सुद्धा लोक सज्जन म्हणून ओळखतील. म्हणून
त्यांनी जो आपल्याला या श्लोकामध्ये अर्थ सांगितला आहे किंवा जो श्लोक सांगितला आहे त्याप्रमाणे वागण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. खूप चांगला असा अर्थ त्यांच्या प्रत्येक श्लोकातून निघत आहे. आणि हे श्लोक जर आपण आपल्या घरातल्या मुलांना ऐकवले किंवा त्यांना अर्थासहित तो श्लोक त्यांच्याकडून पाठ करून घेतला तर निश्चितच म्हणे त्यांच्या मनावर चांगला परिणाम होण्यास मदत होईल. तुम्हाला तर माझे चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.